नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मांदेलीची भाजी कशा प्रकारे बनवायची ती। आणि चला माझी मम्मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने बनवायची। सर्वप्रथम मांदेली कशी कापायची ती बघूया। त्यांनी सर्वप्रथम मांदेलीचं डोकं कापून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। नंतर शेपटी त्याची आहे ती कट करून घ्यायची आहे। नंतरला मग त्याचे खवले असतात ते दोन्ही साईडनं असे घासून घ्यायचे। आपल्याला जे साहित्य असेल त्याच्याने आपण हे घासून घ्यायचे, कारण नंतर जेवणामध्ये ते तसंच असतात, त्याच्यामुळे प्रत्येक मांदेलीचं त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे। मांदेलीची रेसिपी बनवायला घेतलेली आहे, त्यासाठी लागणारे साहित्य 2 कांदे घेतलेले आहेत, आपण अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यात मी 2-3 मिरच्या घेतल्यात आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर चला आपण त्या कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता आपण मिरची आणि लसूण ते आहे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरच्या चांगलं पेस्ट करून घेणार आहेत। हे तुम्ही बघू शकता आपण मांदेली चांगली हे स्वच्छ करून घेतलेली आहेत। आपण ती चांगली आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आपण पुढची तयारी करूया। सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण कांदा टाकलेला आहे, तो चांगला लाल करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरच आपण तेल टाकायचं आहे। सर्वप्रथम आधी आपण तेल नाही टाकायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलाय तो लाल होईस तोपर्यंत आपण छान असा भाजून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये थोड्या प्रमाणात तेल टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता कांदा थोडाफार लालसर असा झालेला आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तेल आपण घेऊया। आम्ही त्यामध्ये 2 डवकणी टाकलेलं आहे तेल, तुम्हाला हवं तसं तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये अजून छान असा परतून घ्यायचा आहे। आपण असा 2 मिनिटं असा चांगला त्या तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये लसूण आणि जी मिरच्या 2 होत्या पेस्ट केलेली होती, मिरची आणि लसणाची पेस्ट 1 चम्मच टाकूया त्याच्यामध्ये आपण, आणि ती पण चांगली तेलामध्ये अशी परतवून घेऊया। आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि तो पण तेलामध्ये असा चांगला परतवून घेऊया, चांगला मंद आचेवर। आणि त्याच्यामध्ये टोमॅटो चांगला शिजला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण थोडंफार मीठ टाकायचं आहे। आपण भाजीमध्ये टाकणारच आहोत, पण असं टोमॅटो शिजण्यासाठी पण आपण, नाहीतर मग तुम्हाला भाजीप्रमाणे टाकलं तरी चालेल तुमच्या अंदाजाने। अर्धा चमचा आपण टाकूया त्याच्यामध्ये। टोमॅटो चांगले शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आपण ते टोमॅटो शिजवून घेऊया 2 मिनिटं। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये छान असा टोमॅटो शिजलेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। सर्वप्रथम आपण तिखट टाकूया, ते तिखट माझ्या मम्मीने घरी बनवलेलं आहे, काश्मीरी मिरच्यांचं 1 चम्मच आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तिखट। आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया त्याच्यामध्ये। नंतर गरम मसाला टाकूया अर्धा चमचा, त्यामध्ये थोडं अर्धा चमचा धना पावडर टाकूया आणि चांगलं असं परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असं तेलामध्ये परतवून घेतलेला आहे मसाला, छान असा परतवून घेतलेला। आता आपण त्यामध्ये धुतलेली मांदेली टाकूया। चांगली परतवून घ्यायची आहे, त्याचा मसाला पूर्णपणे लागू द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता छान अशी दिसते भाजी। त्याच्यामध्ये आपण आता अर्धा ग्लास आपण पाणी घेऊया, त्याच्यामध्ये चांगली शिजवून घेण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकूया आपण, आणि अर्धा चम्मच आपण आधी घेतलेलं होतं मीठ, त्याच्यामध्ये आपण आता थोडं प्रमाणातच मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं। आता आपण 5 मिनिटं चांगलं उकळू येऊ द्या आणि चांगली शिजू द्या, त्यावर झाकण ठेवूया छान असं।
बघू शकता तुम्ही भाजी अशी छान अशी शिजलेली आहे. आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर अशी चांगली चमच्याने परतवून घेऊया आणि आपण नंतर मग ती 2 मिनटं झाकण ठेवून चांगली अशी शिजवून घेऊया. 2 मिनटं तरी आपण छान अशी शिजवून घेऊया कोथिंबीर. तुम्ही बघू शकता छान अशी मांदेली शिजलेली आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी तरतरीत भाजी आपली मांदेलीची बनवून झालेली आहे. भाकर तांदळाची बनवलेली आहे. भाकर छान अशी बनवलेली आहे. किती छान. तिथे घेऊन राहा नुसतं. बघू शकता तुम्ही छान अशी तरतरीत आपली मांदेलीची भाजी झालेली आहे. या जेवायला. जर आमची मांदेलीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू.